नमस्कार मित्रांनो, चर्चेत राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला किती धडपड करावी लागते ती बघून कोणालाही कीव येईल. नुकताच म्हणजे याच आठवड्यात देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा रेकॉर्ड मोडून, आता रेकॉर्ड कसला काही कल्पना नाही, कारण असे रेकॉर्ड पहिल्या क्रमांकाचा असेल तर त्याला रेकॉर्ड म्हणतात, तिसऱ्या क्रमांकाचा असेल तर त्याला रेकॉर्ड म्हणत नाहीत. पण शरद पवारांचा रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. म्हणजे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्या क्रमांकावर आता त्यांची वाटचाल पूर्ण झालेली आहे. आता लवकरच म्हणजे पुढच्या वर्षाच्या अखेरीस, कदाचित पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ते दुसऱ्या क्रमांकावर जातील. म्हणजे वसंतराव नाईकांनंतर महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते म्हणून देवेंद्र फडणवीस आणखीन काही महिन्यातच त्यांच्या नावावरती नोंदणी होईल. मुद्दा असा आहे की हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय करतं आहे, आणि त्यांचं जे चाललं आहे ते चालू दे, कारण एक राजकीय पक्ष कुठलीही विचारधारा नसलेला म्हणून ज्या प्रकारे पक्ष चालवायचा आहे त्या पद्धतीने त्यांचा पक्ष चालत असेल. पण त्याचं विश्लेषण करण्याच्या नावावर माध्यमात काय काय चित्र रंगवत आहेत म्हणजे ते ऐकून मला धक्का बसला. पहिले असं सांगितलं जातं की शरद पवार दिल्लीत काहीतरी मोठी घडामोड करण्याचा प्रयत्न करण्यात. मोठी घडामोड, काय घडामोड माहिती मोठी? तर म्हणे मोदी सरकारला पाठिंबा द्यायचा. कुठल्या अटीवर? मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे, पण माझ्या पक्षावर, मी स्थापन केलेल्या पक्षावर माझं नियंत्रण मला द्या. हे जो नेता असतो, ज्यांनी पक्ष स्थापन केलेला असतो, त्याला स्वतःच्या पक्षावर नियंत्रण प्रस्थापित करायला मोदी सरकारकडे भीक मागावी लागत नाही आहे. पण इथे भीक मागितल्याचा आव नाही आहे, अधिकाराने सांगतो आहे माझा पक्ष मला परत द्या. आणि मग मोदी सरकार का परत देईल? का तर म्हणे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेत फक्त 1 खासदार आहेत, शरद पवारांचे 8 खासदार आहेत, आणि हे 9 खासदार झाले तर एक प्रचंड ताकद भाजपाच्या पाठी, मोदींच्या पाठी उभी राहील. असा आव ही पत्रकार मंडळी आणतात. संसदेमध्ये 542 खासदार आहेत. या 542 खासदारामध्ये 8 खासदारांची किंमत आहे, पण इतकीही मोठी नाही आहे की त्याच्यासाठी सत्तेत असलेला एक पक्ष बाहेर काढून त्याला सत्तेत नसलेल्या एका दुसऱ्या पक्षात विलीन करण्याचं, किंवा मग दोन्ही पक्षांना विलीन करून त्याचं नेतृत्व आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांकडनं काढून शरद पवारांच्या हातात द्यायचं. एवढं करायला भाजप काही खुळा नाही आहे, मोदी काही रिकामटेकडे नाही आहेत की चला शरद पवारांची मैत्री पूर्ण करण्यासाठी हे केलं. पण माध्यमांनी या सगळ्या गोष्टीला खूप गांभीर्याने घेतलं आहे की आता असं शरद पवार आपल्याच पक्षाचा होस्टाईल टेकओव्हर वगैरे केला तर मग काय करणार? आणि मग काय करणार म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची जी अवस्था आहे, एकीकडे देवगिरी बंगला जिथे अजितदादांच्या मृत्यूपश्चात सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार हे एक सत्ता केंद्र झालेलं आहे. दुसरीकडे दुसरं सत्ता केंद्र, खरं 3 सत्ता केंद्र, पण तरी त्यातलं दुसरं सत्ता केंद्र म्हणजे ते एकत्रित केले तरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे धुरीण पक्षाचे, की एका प्रकारे पक्ष सही सलामत शरद पवारांच्या जबड्यातनं हात घालून बाहेर काढला आणि त्याचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलं. याच्यामध्ये अजितदादांपेक्षा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा हात आहे. पण आता जे संबंध त्यांचे अजितदादांशी होते तसे काही सुनेत्रा वहिनींशी आणि खास करून पार्थ पवारांशी नसल्यामुळे त्यांनी एक वेगळी रचना करण्याचा प्रयत्न केला आहे. ती वेगळी रचना म्हणजे काय, तर त्यांनी आणि जयंत पाटलांनी मिळून भाजपासोबत जाण्यासाठी अशी काहीतरी फिल्डिंग लावली आहे की सुनेत्रा वहिनींना अर्थ मंत्रालय न मिळता, कारण जे त्यांच्या वाट्याचं आहे असं त्यांना वाटतंय, ते अर्थमंत्रीपद जयंत पाटलांना मिळेल आणि सुनील तटकरेंना केंद्रात मंत्रीपद मिळेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. शरद पवारांना कोणी विचारणारही नाही. सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद त्याच दिशेने अंगुली निर्देश करते की आता त्यांच्या हातात काही उरलं नाही आणि त्यामुळे या विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही. एक स्वतःची राजकीय पत, स्वतःची राजकीय
ताकद शिल्लक ठेवण्यासाठी काहीतरी निमित्त शोधून या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा द्यायचं वगैरे असं सगळं चालू आहे. तिसरी चर्चा याच्यामध्ये होते ती अशा दृष्टीने होते की कुठेतरी या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरुद्ध असंतोष राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आहे. कारण त्या राष्ट्रवादीच्या आमदारांना तर कोणी विचारतच नाही. पटेल आणि तटकरे थेट CMकडे देवेंद्र फडणवीसांकडे सेटिंग लावून बसलेत आणि त्यामुळे उद्या पुढच्या वेळेला ज्या निवडणुका होतील तेव्हा आपण जायचं कोणाकडे? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या नावाने आपण काही निवडणुका जिंकू शकणार नाही. सुनेत्रा वहिनींच्या नावाने आपण निवडणुका जिंकू काही अशी शक्यता नाही. आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी पण त्यांचं सेटिंग लावलेलं आहे. ते एका प्रकारे देवेंद्र फडणवीसांनाच आपला बॉस असल्यासारखं, की जर आम्हाला पुढच्या निवडणुकीत निवडून यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसच आम्हाला निवडून आणू शकतील वगैरे अशा प्रकारची त्यांच्या मनात हे चालू आहे. हे सगळे शोध यांनी लावलेले आहेत. आता एक गोष्ट याच्यामध्ये सगळेजण विसरत आहेत. ती कोणती? तर अजून हे कोणीच स्पष्ट केलेलं नाही आहे की कॅबिनेटमध्ये काय बदल होणार आहेत, कोणते नवीन चेहरे येणार आहेत, कोणते चेहऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. ते आत्ता होणार आहे म्हणजे सोमवारच्या आत होणार आहे का आणखीन महिना दीड महिन्यात होणार आहे? ते नेमकं कशासाठी होणार आहे? कारण चर्चा आता यांनी अशाही सुरू केल्यात की देवेंद्र फडणवीस म्हणे केंद्रात जाणार आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. चर्चा करणाऱ्या रिकामटेकडे लोकांना चर्चा चालू करायला काही निमित्त लागत नाही. सकाळी संध्याकाळी बसलं पत्रकारांसमोर की काहीतरी पुढे सोडून द्यायची पत्रकारांचं आहे वाचवा रे वाचवा. आता अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खरंच एवढी किंमत आहे का? कारण ज्या भाजपाने तृणमूल काँग्रेससारखे पक्ष फोडले म्हणजे पूर्ण साफच करून टाकले आणि आता DMKची अवस्था त्याच दिशेने होत चाललेली आहे. कारण विजय जसा लोकप्रिय होतोय तसं DMKला राजकीयदृष्ट्या रिलेव्हंट राहण्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल, भाजपसोबत जावं लागेल. असं असताना एवढे दोन मोठे पक्ष असताना राष्ट्रवादीच्या 8 खासदारांसाठी आणि ते कसेही येणार आहेत. वस्तादांनी भाकरी फिरवली, वस्तादांनी डाव टाकला वगैरे हे सगळं ठीक आहे. पण समजा वस्तादाचा डाव मान्यच नाही केला, मोदी म्हणले नको आहे तुमचा पाठिंबा, तुमच्या अटी शर्ती आम्हाला मान्य नाही आहेत. जर बिना शर्टाचा पाठिंबा द्यायचा असेल तर द्या, आमचा आनंद आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बिनशर्त पाठिंबा द्यावा लागेल. त्यांच्याकडे एवढीही बार्गेनिंग पॉवर नाही आहे की तुम्हाला पाठिंबा देतो, बदल्यात माझ्याच पक्षावर, मी स्थापन केलेल्या पक्षावर माझं नियंत्रण प्रस्थापित करा. मग हे सगळं कशासाठी चालू आहे? तर हे अशासाठी चालू आहे की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस याकडे पक्षाच्या दोन्ही गटांना घरघर लागलेली आहे आणि त्याच्यात शरद पवारांचा, सुप्रिया सुळेंचा एक प्रतिमा उजळवायला की या सगळ्यातही एवढं सगळी बेअब्रू होत असतानाही वस्तादच डाव टाकतोय, वस्तादच सगळ्यांना घुमवतोय, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करणं. पण तो नॅरेटिव्ह तयार करताना आपण किती हास्यास्पद झालो याची जाणीव खरं तर या सगळ्या मांडणी करणाऱ्या लोकांना नाही आहे. पण सगळीकडे हीच मांडणी आहे की पवारांनी डाव टाकला. सुनील तटकरेंची पत्रकार परिषद नीट ऐका, त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मी प्रदेशाध्यक्ष आहे, सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. प्रोटोकॉल किंवा राजशिष्टाचार काय असतो ते शरद पवारांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे. मी माझी राजकीय कामांसाठी मी जेव्हा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतो, राजकीय मुद्द्यांवर चर्चा करायला घेतो, तेव्हा त्याची ब्रीफिंग सुनेत्रा वहिनींना देणं आवश्यक असतं. मी माझ्या वैयक्तिक किंवा मतदारसंघातील कामांसाठी किंवा याच्यासाठी भेटलो तर अशा गोष्टींचं काही लगेचच्या लगेच ब्रीफिंग दिलं जात नाही. पण तरी देखील ही भेट झाली, त्याच्यावरनं इतका डंका पिटला गेला, इतका तमाशा केला गेला की सगळ्यांना पत्रकार परिषदा वगैरे घ्याव्या लागल्या. मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसकडे बार्गेनिंग पॉवर उरलेली नाही आहे. मोदी सरकार त्यांना ती मांडीवर बसल्या बसल्या देणार नाही आहे आणि त्यामुळे काय करायचं म्हणून चर्चेत राहण्यासाठी दिल बहलाने के लिए गालिब खयाल अच्छा है अशा प्रकारे खयाली पुलाव शिजवणं सुरू आहे आणि माध्यमं त्याच्यात मसाला टाकण्याचं काम इमाने इतबारे पार पाडत आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथे थांबतो. पाहत रहा MS48.